शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट, शिरदवाड, रुई, चंदूर या परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. सध्या वन्य प्राण्यांचा शेतात वावर वाढत असून हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय. शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊनच शेतीला पाणी देण्यासाठी जावं लागतंय. त्यातच दिलेल्या वेळेत अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करावा, खंडित कालावधीतील वीज पुरवठा वाढवून मिळावा या मागणीसाठी अब्दुल्लाट, शिरदवाड, रुई, चंदूर परिसरातील शेतकऱ्यांनी इचलकरंजीतील महावितरण कार्यालयावर धडक मारली. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला घेराव घातला. ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा 2 तासांनी कपात केली जात असल्यानं शेतकऱ्यांची पिकं करपून जात असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं. जोपर्यंत आमच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत महावितरण कार्यालयातून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. दरम्यान या ठिकाणी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी सूचना केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी घेराव आंदोलन मागे घेतलं. यावेळी सुरेश शेडबाळे, S.K. पाटील, दादासू सांगावे, प्रीतम पाटील, सुभाष परीट, सुभाष बिरनाळे, शांतीनाथ मगदूम, समगोंडा पाटील, रावसाहेब पाटील, शशिकांत जोखे, रमेश पाटील, रमेश शेट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.